हॅलो एव्हरीवन, सीईटी एक्सप्रेस विथ नंदू सर मॅथमॅटिक्स बॅच 0.1 या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. ओके, तर आपण ठरवलं होतं की मागच्या लेक्चरमध्ये ज्यानं आपल्याला आपल्या क्वेश्चनचं आन्सर आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिलं, आपण त्याचं इथं नाव घेऊ, त्याच्यासाठी क्लॅप करू. तर मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे कुठल्या सर पेअर ऑफ स्टेट लाईनच्या बेसिकच्या लेक्चरमध्ये नाही, तर त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये कुठला तर ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये. सर ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये सर्वात आधी आपल्याला आपल्या कमेंट बॉक्समध्ये आन्सर दिला आहे आम्रपाली वानखडे या मुलीनं. तर क्लॅप फॉर आम्रपाली वानखडे आणि ऑल द बेस्ट. तुम्ही पण आन्सर द्या, तुम्ही पण स्वतःसाठी क्लॅप करून घ्या. पहिला क्वेश्चन एक सांगतो, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये थोडेसे पेशन्स पाहिजेत, चांगलं लॉजिक पाहिजेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजेत, कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, है ना. काय म्हणते, द जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट अ कोइन्साइड लाईन्स इफ. कोइन्साइड लाईन्स म्हणजे काय सर? डिस्टिंक्ट आणि कोइन्साइड हे दोन शब्द आहेत. डिस्टिंक्ट म्हणजे वेगळा, कोइन्साइड म्हणजे सिमिलरच म्हणू शकतो आपण. पॅरलल म्हणजे काय सर? हा आपला माझा एक हात आहे, हा दुसरा हात आहे. आता हा जर हे असे दोन पकडले, तुम्हाला दिसून राहिले, हा इकडे हा इकडे, पण जर मी असे जर दोन पकडले तर काय, याच्या मागे हा लपला, याच्या मागे हा लपला म्हणजे हा नाही आहे अशातला भाग नाही, हा आहे पण हा काय याच्यावरती पॅरलल आहे. असं जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल, पण असं जर पाहिलं तर हा समोरचा दिसते, हा मागचा दिसत नाही. म्हणजे हे काय, तर हे आहेत कोइन्साइड. हे कोइन्साइड कंडिशन आहे. तर कोइन्साइड कंडिशन साठी आपल्याकडे काय असते, एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0 असते. पहा, एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी इज इक्वल टू 0 म्हणजे एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी आपण लिहू शकतो. सर एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी कुठे दिसते? ऑप्शन नंबर सी मध्ये दिसते. ऑप्शन नंबर सी आहे का? 100% आहे. आणखीन का बरं? किंवा याच्यामध्ये काय म्हणते, कोइन्साइड म्हणजे चार कंडिशन असतात. डेल इज इक्वल टू 0. डेल म्हणजे काय, तर आपला डिटर्मिनंट आपण पाहतो ना, पहा डेल डिटर्मिनंट ए बी सी एच जी एफ हा इज इक्वल टू 0 असते. ओके, पहिला. दुसरा, एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0 म्हणजे एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी. त्यानंतर जी स्क्वेअर इक्वल टू ए सी आणि एफ स्क्वेअर इज इक्वल टू बी सी. हे सगळे बसतात. ऑप्शन नंबर सी. त्यानंतर काय म्हणते, सेकंड नंबरचा क्वेश्चन, इफ थीटा इज द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द ए एक्स स्क्वेअर प्लस 2hx वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे तुम्हाला माहिती आहे काय आहे, तर कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. त्यालाच काय म्हणतो आपण, होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 म्हणतो. ओके, आता भाऊ तुम्हाला माहित नाही का अँगल कसा काढायला लागते, टॅन थीटा कसा काढायला लागते, याच्यापैकी कुठला ऑप्शन आहे पटकन सांगा. ऑप्शन नंबर सी. सर काय असते, मॉडच्या बाहेर निघाला तो प्लस मायनस 2 अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. ऑप्शन नंबर सी. चलो, काय म्हणते, if the equation ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equals to 0 काय आहे? सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स देन. आता रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स देन, आता पहा याचा ऑप्शन नंबर सी आहे. आता हे काही प्रूफ करत बसू नका, डायरेक्ट लक्षात ठेवा. काय म्हणते, द इक्वेशन काय आहे आपल्याकडे, इक्वेशन सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन्स जर रिप्रेझेंट करत असेल तर ते असते ए अपॉन एच इज इक्वल टू एच अपॉन बी इज इक्वल टू जी अपॉन एफ. हे असते, हे प्रूफ करता येते, पण तो वेळ नाही आहे. सरळ लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर सी झाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, इफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन पी एक्स स्क्वेअर मायनस क्यू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 आर डिस्टिंक्ट म्हणजे वेगळ्या, ऍट दॅट कंडिशन पी इंटू क्यू इज ग्रेटर दॅन 0. पी इंटू क्यू इज ग्रेटर दॅन 0. डिस्टिंक्ट असला, कोइन्साइड असतं तर वेगळी काहीतरी असतं. ओके, त्यानंतर काय म्हणते, द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय पी एक्स स्क्वेअर मायनस क्यू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 आर रियल अँड कोइन्साइड. रियल आणि कोइन्साइड आहेत. इफ काय, इफ जर पी आणि क्यू जर 0 असतील तरच. रियल आणि कोइन्साइड केव्हा असू शकतात, पी आणि क्यू इज इक्वल टू 0. इथं काय होतं, डिस्टिंक्ट होता. डिस्टिंक्ट मध्ये काय होतं, पी अँड क्यू ग्रेटर दॅन 0 आणि कोइन्साइड मध्ये काय, तर पी अँड क्यू इज इक्वल टू 0. त्यानंतर काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. आता कुठलं इक्वेशन रिप्रेझेंट करत नाही पेअर ऑफ लाईन्स, आपण चेक करू. ओके, टेन्शन घेऊ नका. पहिला नंबर काय आपल्याकडे, की एक्स स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू 0. जर मी याला सॉल्व्ह केलं, या दोघांमधून एक्स कॉमन निघाला, तर एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 म्हणजे सर एक्स इक्वल टू 0 और एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0. ह्या दोन स्पेशल लाईन आहेत, टेन्शनचं काम नाही. हे इक्वेशन शो करते पेअर ऑफ लाईनचं. हे एक स्पेशल लाईन आहे, हे एक आपल्याकडे स्पेशल लाईन आहे. ठीक आहे सर, हा कटला आपला. 2 नंबरचा सॉल्व्ह करू. याच्यामध्ये काय होणार आहे सर, एक्स इंटू वाय मायनस एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे याच्यामधून सर एक्स कॉमन निघते. एक्स जर कॉमन काढला तर वाय मायनस 1 इज इक्वल टू 0. दोघांना 0 वाटून द्या म्हणजे एक्स इक्वल टू 0 आणि वाय मायनस 1 इज इक्वल टू 0. पहा, हे इक्वेशन ऑफ लाईन, हे एक इक्वेशन ऑफ लाईन, पेअर ऑफ लाईन आहेत. ओके सर, याच्यामध्ये सर काहीच कॉमन निघत नाही. म्हणजे याला कसं लिहू शकतो सर, याला लिहू शकतो इज इक्वल टू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस एक्स. एक्स प्लस एक्स मायनस 1. ओके डन. एक मिनिट, एक्स मायनस 1 काय लिहू शकतो, एक्स मायनस 1. सर याला जर पाहिलं तर हे कशाचं इक्वेशन आहे, हे पेअर ऑफ लाईन नाहीच आहे. ऑप्शन नंबर सीच आहे आपलं. ऑप्शन नंबर सीच आहे. मग हे काय आहे, इक्वेशन ऑफ पॅराबोला आहे सर. काय आहे तर इक्वेशन ऑफ पॅराबोला म्हणजे हे नाही आहे. ओके, म्हणजे हे रिप्रेझेंट करत नाही पेअर ऑफ लाईन्स.
पुढे काय म्हणते द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. आता आपल्याला याचं सेपरेट इक्वेशन काढायचं आहे. मग सेपरेट इक्वेशन काढायच्या वेळेस आपण काय करतो याला मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला कसं करावं लागते है ना, आणि त्यानंतर शॉर्टकट सांगतो की कसं आपण आयडेंटिफाईड करू शकतो. ठीक आहे, पहा इथे काय आपल्याकडे 4x² - y² + 2x + y = 0. या 4x² ला काय लिहू शकतो सर आपण, याला लिहू शकतो सर 2x त्याचा होल स्क्वेअर, त्यानंतर आपल्याकडे आहे -y², त्यानंतर आहे सर प्लस 2x + y = 0. सर a² - b², a² - b² ला लिहू शकतो सर a - b आणि a + b, म्हणजे इथे येणार 2x - y आणि 2x + y आणि प्लस साइन जशीची तशी याला लिहू शकतो सर एका ब्रॅकेटमध्ये 2x + y = 0. या दोघांमधून काय कॉमन निघते सर, याच्यामध्ये पण 2x + y आहे, याच्यामध्ये पण 2x + y आहे. इन 2x + y आपण जर बाहेर काढला तर आतमध्ये राहते सर 2x - y, इथं +1 = 0. म्हणजे सर आपल्याकडे 2x + y = 0 और 2x - y + 1 = 0. 2x + y = 0 और 2x - y + 1 = 0. हे दोन इक्वेशन बनले म्हणजे ऑप्शन आपल्याकडे बी आहे. आणखीन सर करताना कसं करू शकतो, आणखीन सिंपल सांगतो. पहा सगळ्यात पहिले काय म्हणते 4x² - y² + 2x + 2y = 0 आहे आपल्याकडे. मग सरळ सॉरी आता याच्यावरून ऑप्शन वरून आपण कसं जाऊ शकतो. इथं 2x आहे, इथं 2x आहे, 2x आहे, 2x 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 म्हणजे 4x² येणारच आहे. मी चेक करणारच नाही 4x² येते काय. त्यानंतर मी काय करू शकतो सर, मी चेक करतो की हा y² इकडे निगेटिव्ह आहे, म्हणजे y कुठं निगेटिव्ह येऊन राहिला. इथं +y आहे, इथं -y, +y × -y -y² इथं -y, इथं -y आहे, मायनस हा कटला सर. ओके, इथं +y आहे, इथं +y आहे, +y × +y + y² हा पण कटला सर. म्हणजे ऑप्शन 2 कटले. आपल्याकडे 2 ऑप्शन राहिले. सक्सेस रेट विल बी 50%. आता 50%चा सक्सेस रेट आहे आपला. मग याच्यामध्ये आणखीन काय चेक करीन सर मी, इथं -y² आहे, +2x + y आहे. मग सर जर मी या -y ने मल्टिप्लाय केलं तर -y × 2x - 2x × y, -y × y -y² -y × 1 पण इथं +y आहे म्हणून ऑप्शन कटला. म्हणजे आपल्याकडे काय राहिलं ऑप्शन नंबर बी. असं तुम्ही ऑप्शन थ्रू जाऊ शकता, काही लोड नाही आहे. पुढे काय म्हणते द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन 3x² - 2 √3x × y - 3y² = 0. याला तुम्ही त्या फॉर्म्युल्यानं पण सॉल्व्ह करू शकता. y = -h + √h² - ab b × x और y = -h - √h² - ab b × x. त्यांना पण सॉल्व्ह करू शकता किंवा डायरेक्ट सॉल्व्ह करू. मी काय करतो, एक छोटासा चेंज करतो. हा जो √3 हा क्वेश्चन याच्यामध्ये थोडीशी माझी मिस्टेक झाली आहे, मी सांगतो करा काय लागते याच्यामध्ये हा क्वेश्चन असा आहे 3x² - 2 √3x × y असा आहे. हा पुरा √3x × y नाही आहे, -3y² = 0 असा आहे. मी काय करतो √3 न सगळ्याला डिवाइड करतो. जर याले √3 न डिवाइड केलं, याले √3 न डिवाइड केलं, याले √3 न डिवाइड केलं तर हा √3 कॅन्सल. याच्यातला √3 वरचा एक √3 कॅन्सल, कारण की 3 ला आपण √3 × √3 लिहू शकतो. म्हणजे राहणार सर वरते √3 x² - 2x × y -√3y² = 0. या दोघांचे जर फॅक्टर घेतले आपण ना, √3 × -√3 तर हा येते √3 × -√3 तर हा येते आपल्याकडे -3 सॉरी काय येते आपल्याकडे -3. आता असे फॅक्टर ज्याचं मल्टिप्लिकेशन तरी -3 असेल पण सर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -2 असेल तर घेऊ शकतो आपण, काही लोड नाही. थांबा काय सिलेक्ट वरती. ओके डन. याला जर सॉल्व्ह करायला घेतला आपण तर हा √3x² - 3x × y + x × y म्हणजे 1 आहे इथं, -√3y² = 0. हे एक पेअर आणि हे एक पेअर. काय याच्यामधून काय कॉमन निघते सर, याच्यामधून √3x जर कॉमन काढला तर आतमध्ये राहते x -√3 × y आणि सर याच्यामधून जर +y जर +1 जर फक्त नुसता y जर कॉमन काढला तर आतमध्ये राहते सर x -√3 × y = 0. दोन इक्वेशन, एक तर सर x -√3 × y = 0, दुसरं √3x + y = 0. चेक करा x, हे दोन इक्वेशन म्हणले बरं. हा √x - 3y = 0 और मध्ये येणार हे √3x + y = 0. चेक करा ऑप्शन मध्ये किती आहे, ऑप्शन मध्ये कुठे आहे x -√3y हा ऑप्शन नंबर ए. याच्यामध्ये ते टाईप करताना बी थोडंसं मिस्टेक झाला माझ्याच्यानं, काही लोड नाही, काही टेन्शन घेऊ नका, काही चिंता करू नका. ओके, ऑप्शन नंबर एच आहे आपला, काही टेन्शन घ्यायचं काम नाही.
अरे 8 झाले का आपले? 7 होले का 8 झाले? 9 नंबरचा क्वेश्चन काय लोड नाही. पहा 9 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. सेपरेट इक्वेशन आपल्याला काढायला लागते. मग सर आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण काय केलं की अंडर रूट ऑफ 3 न डिवाइड केलं, थोडेसे आपण काय करून पाहिले, कॅल्क्युलेशन करून पाहिले. मग या क्वेश्चन मध्ये करायचे काय? हो करू शकता, जर तुम्हाला वाटत असेल, जर तुम्हाला खाज असेल तर करू शकता. आणि मी तर करणार नाही. मी काय करेन सर, मी डायरेक्ट त्यानं सॉल्व्ह करेन. पहा आपल्याकडे फॉर्म्युला होता, पहिले तर कम्पेअर करून घ्यायचं, कशाच्या व्हॅल्यू काढायच्या, ए ची काढायची, एच ची काढायची, बी ची काढायची है ना, ए बी एच याच्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. पहा याला जर कम्पेअर केलं तर हा कशासोबत कम्पेअर होते, हा होते सेकंड डिग्री इक्वेशन होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 सोबत कम्पेअर होते. म्हणजे मग सर याला जर कम्पेअर केलं तर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस dy स्क्वेअर इज इक्वल टू 0 सोबत कम्पेअर होते. म्हणजे सर a ची व्हॅल्यू भेटली 1. ओके डन. थांबा पेन चेंज करतो. मी हा ब्लॅक, एक मिनिट काय थांबा, फक्त हा ब्लॅक आणि रेड पेन घेतच नाही. हा ब्लू घेतो एक आणि दुसरा हा ग्रीन घेतो. ओके दोन्ही दिसतात का बरोबर? पाहू द्या मला फक्त याच्यावरती आपल्या कॅमेऱ्यामध्ये बरोबर दिसतात का? हा दिसतात दोन्ही. ओके डन, काही लोड नाही. पहा चेक करू. पहा ओके डन. चलो लक्ष द्या. तर सर पहा याला कम्पेअर केलं, कशासोबत कम्पेअर केलं तर होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस dy स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे सर a ची व्हॅल्यू, सर a भेटला आपल्याकडे 1, त्याच्यानंतर महाराज पीजे. सर 2h ची व्हॅल्यू 2h इज इक्वल टू 2 tan अल्फा, म्हणजे h भेटला सर आपल्याकडे tan अल्फा, कारण की आपला 2 झाला कॅन्सल. आणि b ची व्हॅल्यू सर b भेटला -1. ओके काही लोड नाही. मग सर काय करायचं आहे, सेपरेट इक्वेशन काढायचं आहे. सेपरेट इक्वेशन काढायचं आहे, काहीच लोड घेऊ नका. पहा y इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे मायनस एच प्लस अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स असा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. पहा y इज इक्वल टू मायनस साईन जशी एच ची व्हॅल्यू आपल्याकडे टॅन अल्फा, म्हणजे इथं आला आपल्याकडे मायनस टॅन अल्फा, हा प्लस आहे, प्लस अंदर जसा तसा इथे ना टॅन अल्फाचा स्क्वेअर, म्हणजे हा काय ना टॅन स्क्वेअर अल्फा. त्यानंतर पहा मायनस ए बी, ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू -1 मल्टिप्लाइड बाय इथे येणार -1 अपॉन बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, तर बी ची व्हॅल्यू आपल्याकडे -1 आहे. ओके डन, काही लोड नाही. पाहू ना आपण, हा मायनस टॅन अल्फा जसा तसा प्लस अंडर रूट ऑफ, इथं काय येणार पहा टॅन स्क्वेअर अल्फा 1 मल्टिप्लाइड बाय -1 निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे इथं फक्त 1. समजलं? समजणे वाले को इशारा का फिफा. इथं काय होतं ते दाखवतो पुन्हा एक वेळेस तुम्हाला. 1 मल्टिप्लाइड बाय -1 आणि निगेटिव्ह काय होते तर पॉझिटिव्ह होते, म्हणजे इथं काय होणार +1 येणार. हा इथंच करून दाखवतो. इथं होणार टॅन स्क्वेअर अल्फा +1 अपॉन खाली काय तर -1 जसाचा तसा. ओके डन, काही लोड नाही सर. चला पुढे. मग काय करू शकतो सर आपण, मग काही नाही, इज इक्वल टू मायनस टॅन अल्फा जसा तसा प्लस मायनस नाही, फक्त प्लस आहे. टॅन स्क्वेअर अल्फा -1 होते सेक स्क्वेअर अल्फा, आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, सेकचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, इथे येणार सेक अल्फा, फक्त सेक अल्फा अपॉन -1. आता बघा ह्याच्यामधून मायनस साईन जर कॉमन काढली तर याला लिहिता येते आपल्याला टॅन अल्फा मायनस सेक अल्फा, आणि ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन, हा निगेटिव्ह कॅन्सल, म्हणजे इक्विव्हॅलंट कसा राहते, हा टॅन अल्फा प्लस नाही -1 अल्फा. थांबा 2 मिनिटं, एक गोष्ट आणखी लिहायची राहील. थांबा इकडे लिहितो. इज इक्वल टू इथं एक्स पाहिजे होता, काय इथं एक्स पाहिजे होता, इंटू एक्स. ओके म्हणजे याला लिहिता येते सर आपल्याला निगेटिव्ह कॅन्सल झालं, टॅन अल्फा मायनस सेक अल्फा इंटू एक्स, आणि हा इज इक्वल टू वाय होता, वाय तिकडे ट्रान्सफर करा, म्हणजे हा सर येणार टॅन अल्फा मायनस सेक अल्फा इंटू एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0. ओके डन. फक्त चेंज काय होणार, इथं पॉझिटिव्हचा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह, म्हणजे काय होणार सर, इथं एक वेळेस पॉझिटिव्ह एक वेळेस निगेटिव्ह, हे चेंज होणार नाही. चेक करा सर, हे ऑप्शन आहे काय, पाहू आपण काय आहे आपल्याकडे. टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0, टॅन अल्फा प्लस मायनस सेक अल्फा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0. ऑप्शन नंबर आपल्याकडे आहे तर सी. डन, काही लोड नाही. हे समजलं कसं करावं लागते. हा एक्स होता, मी इथून पासून घेणं विसरलो होतो, तुम्ही विसरू नका. चलो मी विसरलो तर चालते, मला काही फरक पडत नाही, कारण की मी मास्टर सध्या, तर तुम्ही हा ऍस्पिरंट, सीईटी ऍस्पिरंट आहे ना. The auxiliary equation of the lines passing through the origin and having the slope under root 3 plus 1 and under root 3 minus 1. 2 मिनिटं पेशन्स ठेवा. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येते, पासिंग थ्रू द ओरिजिन. आपल्याला माहिती आहे y इज इक्वल टू mx असते सर. मग दोन स्लोप माहिती आहे, हा आपल्याकडे m1 आणि हा आपल्याकडे सर m2. मग आपण कसं करत होतो, आपण ते लहान लेकरासारखं करत होतो सर, y इज इक्वल टू mx.
y इज इक्वल्स सर त्याला घेत होतो y इज इक्वल्स टू m1x कारण की दोन स्लोप आहेत y इज इक्वल्स टू m2x हा सर दुसरा स्लोप घेतला आपण. त्यानंतर काय केलं होतं सर y इज इक्वल्स टू y तिकडे ट्रान्सफर केला म्हणजे काय सर m1x मायनस y इज इक्वल टू 0 आणि हा सर m2x मायनस y इज इक्वल टू 0. मग सर या दोघांचं मल्टिप्लिकेशन u इंटू व्ही कंबाईन इक्वेशन. मग त्याच्यामध्ये सर काय होत होतं याचा मल्टिप्लिकेशन घेऊ m1 इंटू m2 x स्क्वेअर येत होता ते इक्वेशन बनत होतो. मग आपण सर m इज इक्वल टू y इज इक्वल टू m इंटू x होता तर हा x इकडे ट्रान्सफर केला तर y बाय x इज इक्वल टू m होत होता है ना. मग आपण x स्क्वेअर ना डिवाइड करत होतो मग आपलं ऑक्झिलरी इक्वेशन बनत होतं त्या कंडिशन घेत होतो आपण. ते करायचं नाही ते रिकामचोट कामे आहेत. सरळ सरळ लक्षात ठेवायचं काय म्हणते आपल्याकडे की बुवा ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला माहित आहे पासिंग थ्रू द ओरिजिन आपल्याकडे स्लोप माहित आहे तर डायरेक्ट ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं याचं ऑक्झिलरी इक्वेशन असते एक मिनिट याचं ऑक्झिलरी इक्वेशन असते सर m स्क्वेअर मायनस सम ऑफ स्लोप मल्टिप्लाइड बाय m प्लस प्रोडक्ट ऑफ स्लोप इज इक्वल टू 0 है ना. m स्क्वेअर मायनस सम ऑफ स्लोप इंटू m प्लस प्रोडक्ट ऑफ द स्लोप इज इक्वल टू 0. पाहू आपण मग काय होते काय नाही. आता पहा सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप ह्या दोन गोष्टी काढ लागतील. सम ऑफ स्लोप काय असते m1 प्लस m2 इज इक्वल टू सांगा पटकन काय असते तर m1 प्लस m2 इक्वल टू असते मायनस 2h अपॉन b. सॉरी सम ऑफ स्लोप मायनस त्याची गरजच नाही मायनस 2h अपॉन b अपॉन a बाय b त्याची काहीच गरज नाही. सरळ सरळ सम ऑफ द स्लोप m1 माहिती आहे m2 माहिती आहे त्याचा सम घेऊन घ्या. m1 आहे √3 प्लस 1 आणि m2 आहे आपल्याकडे प्लस हा सम √3 मायनस 1 हा प्लस 1 मायनस 1 कॅन्सल इतर आलं √3 प्लस √3 इज इक्वल टू राहते 2 हा झाला सम ऑफ द स्लोप. प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू याचा प्रोडक्ट √3 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय √3 मायनस 1. काय असते a मायनस बी आणि a प्लस बी a प्लस बी होत असते a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे आता पहा a स्क्वेअर अंडररूटचा स्क्वेअर तर स्क्वेअर रूट कॅन्सल इथं राहणार 3 आणि मायनस 1 इज इक्वल टू 3 मायनस 1 इज इक्वल टू किती झाला 2. सम ऑफ द स्लोप आला आपल्याकडे 2 √3 आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप आला आपल्याकडे 2. तर मग सर याच्यामध्ये पुट करा पहा हा m स्क्वेअर जसं मायनस साइन जशीच्या तसे सम ऑफ द स्लोप आहे आपल्याकडे 2 ऑफ √3 इंटू m जसाचा तसा आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप आहे प्लस 2 इज इक्वल टू 0. ऑप्शन चेक करा ऑप्शन मारा पटकन ऑप्शन नंबर किती येते तर ऑप्शन नंबर आहे आपल्याकडे बी. ऑप्शन नंबर आहे आपल्याकडे बी. लोड घ्यायचं काम नाही. समजलंय काय केलं आपण तर हे लक्षात ठेवायचं. पहा पुढचा क्वेश्चन म्हणते द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द स्ट्रेट लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड हॅव्हिंग द स्लोप. पहा ही आहे तुमची m1 ची व्हॅल्यू ही आहे तुमची m2 ची व्हॅल्यू आणि सध्याच मी सांगितलं कसं करायचं. पहा पटकन हा क्वेश्चन 2019 आणि 2021 मध्ये आला आहे. हा क्वेश्चन पटकन सॉल्व्ह करा आणि पटकन आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आन्सर फेकून मारा. 11 नंबरचा क्वेश्चन त्याचं आपण नाव घेऊ त्याच्यासाठी आपण क्लॅप करू. ओके चलो नेक्स्ट द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाइन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड हॅव्हिंग द इन्क्लिनेशन. अरे बाप इन्क्लिनेशन 30 आणि 150. मग भाऊ दोन इन्क्लिनेशन माहिती आहे आपण स्लोप काढू शकतो. पासिंग थ्रू द ओरिजिन म्हणते ओरिजिन मधून पास होऊन राहिले तर आपल्याकडे इक्वेशन ऑफ द लाईन असते y इज इक्वल टू mx. काही लोड नाही. पहिला स्लोप हा घेतला मी m1 हा घेतला मी m2. मग m1 इज इक्वल टू समजा m1 इज इक्वल टू tan 30 अँड m2 इज इक्वल टू tan 150. आता पहा tan 30 ची व्हॅल्यू याच्यामध्ये फक्त तुम्हाला टॅनचा हे माहित पाहिजे लाईन माहित पाहिजे tan 30 60 45 काय राहते तर एवढंच माहित पाहिजे. tan 30 ची व्हॅल्यू असते आय होप 1 अपॉन √3 आणि tan 150 सर tan 150 ची व्हॅल्यू असते मायनस 1 अपॉन √3. आता हे कसं आलं काय आलं हे विचारू नका कारण की हे मी खूप वेळा शिकवलंय तुम्हाला खूप वेळा. तर एक मिनिट का फक्त आपल्याकडे m1 भेटला आपल्याकडे m2 भेटला दोन स्लोप भेटले आपल्याकडे. लाईन्स काय म्हणते पासिंग थ्रू द ओरिजिन. लाईन्स एकटी लाईन नाही आहे लाईन्स मल्टिपल्स म्हणजे दोन आहे है ना. तर लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन तर आपल्याकडे इक्वेशन असते सर y इज इक्वल टू mx. मग सर इकडे काय येणार y इज इक्वल टू m1x आणि सर इकडे येणार y इज इक्वल टू m2x. चला पुट करा y इज इक्वल टू m1 ची व्हॅल्यू 1 अपॉन √3 इंटू x आणि y इज इक्वल टू मायनस 1 अपॉन √3 इंटू x. सर हा √3 इकडे गेला आणि हा तिकडे ट्रान्सफर केला तर हा येते सर x मायनस √3 इंटू y इज इक्वल टू 0. आता पहा हा डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन मध्ये हा पॉझिटिव्ह तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह कारण की x आपल्याला निगेटिव्ह पाहिजेत नाही. हा सेम इकडे काय होणार हा डिवायडेशनचा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आणि हा x इकडे ट्रान्सफर करू कारण की x आपल्याला निगेटिव्ह पाहिजेत नाही म्हणजे हा येते सर x प्लस √3 इंटू y इज इक्वल टू 0. u इंटू v पहा हा घेतला u हा घेतला v याचं कंबाईन इक्वेशन जर घ्यायचं असलं तर u इंटू v इज इक्वल टू काय असते 0. x आता सर त्याच्यापेक्षा आणखीन गोष्ट याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं नाही कारण सांगतो रिकामचोट कामं करू नका रिकामे कुठाने करू नका पगारापुरतं काम करायचं.
काय सर, ए मायनस बी आणि ए प्लस बी या फॉर्मॅटमध्ये आहे आणि ए मायनस बी आणि ए प्लस बीचा फॉर्म्युला असते सर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे इथे येणार सर एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं 3 इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. चेक करा ऑप्शन, एक्स स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहा किती आहे तर डन. पुढे काय म्हणते, द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड इन्क्लिनेशन 30 and 60 टू द एक्स ऍक्सिस. काही मोठी गोष्ट नाही, चिल्लर पण आहे. पहा मी तुम्हाला अर्धा सॉल्व्ह करून देतो, अर्धा तुम्हाला सॉल्व्ह करणं आहे ना. पहा लक्ष द्या, काय म्हणते, इन्क्लिनेशन एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस सोबत एक आहे 30चं आणि एक आहे 60चं, एका 30चं आणि एक दुसरी लाईन आहे कितीची 60ची. म्हणजे हा झाला सर आपल्याकडे M1 आणि हा समजा M2 मध्ये घेऊ शकतो. हा θ1 झाला, हा θ2 झाला. मी M1 M2 डायरेक्ट का बरं घेऊन राहिलो, कारण की डायरेक्ट आपल्याला स्लोप करायला लागते म्हणून. हा झाला θ1 ची व्हॅल्यू, हा झाला θ2 ची व्हॅल्यू, म्हणजे M1 इज इक्वल टू tan θ1, M2 इज इक्वल टू tan θ2 असं घेऊ शकतो. पण ते रिकामे कामं करू नका, डायरेक्ट सर M1 इज इक्वल टू tan 60 नाही tan 30 and M2 is equals to tan 60. ओके डन सर. tan 30 ची व्हॅल्यू किती असते सर, 1/√3 आणि tan 60 ची व्हॅल्यू असते सर √3. आता पहा y इज इक्वल टू mx, मग मी सरळ घेतो y इज इक्वल टू m1x, m1 ची व्हॅल्यू 1/√3 इंटू x आणि y इज इक्वल टू m2x, m2y √3 इंटू x. पहा हे आता हे ट्रान्सफर करावं लागेल, हे x मायनस √3 इंटू वाय इज इक्वल टू 0. हे कसं आलं तुम्हाला समजलं. हा डिवायडेशनच्या इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये हा पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, आणि हा आपल्याला निगेटिव्ह पाहिजेत नाही तर हा तिकडे ट्रान्सफर करा, √3 x मायनस वाय इज इक्वल टू 0. ओके डन. आता हा याचं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल भाऊ, कारण की हा ए मायनस बी आणि ए प्लस बी या फॉर्मॅटमध्ये नाही आहे. हा झाला आपल्याकडे यू, हा झाला आपल्याकडे व्ही, आपल्याकडे काय असते यू इंटू व्ही इज इक्वल टू 0 असते. पहा एक्स मल्टिप्लाइड बाय √3 इंटू एक्स, म्हणजे येणार √3 x स्क्वेअर. √3 x स्क्वेअर वाले ऑप्शन कुठे आहेत सर, √3 x स्क्वेअर वाले ऑप्शन याच्यामध्येच येणार आहे. ऑप्शन नंबर सी मध्ये येणार आहे, इज इक्वल टू पाहिजे 4x इंटू वाय. ऑप्शन सी मध्ये येणार आहे, कुठेच √3 नाही आहे आणि √3 कॅन्सल बी होत नाही, म्हणजे ऑप्शन सीच आहे आपलं. तुम्ही याचा यू इंटू व्ही घ्या, कंबाईन इक्वेशन तुम्हाला माहिती आहे कसं करावं लागते. यू इंटू व्ही घ्या, ऑप्शन नंबर तुमच्याकडे सीच येणार, टेन्शनचं काम नाही. हा इज इक्वल टू 4x इंटू वाय पाहिजेत काय. चला पुढे, द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग अन अँगल ऑफ 30 विथ द लाईन वाय ऍक्सिस. अँगल कितीचा बनवून राहिला, वाय 30चा बनवून राहिला. करू सर आपण, काही लोड नाही आहे. जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन मधून चालली. पहा हे आपल्याकडे, मी तुम्हाला सध्या डायग्राम काढून दाखवतो, थांबा डायग्राम काढायच्या इथं एका साईडनंच काढतो. पहा हा हे काय आपल्याकडे कार्टेशियन सिस्टीम काय म्हणते, फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. पहा एक लाईन अशी चालली, समजा एक लाईन अशी चालली, दोन्ही ओरिजिन मधून चालल्या कन्सिडर करा. आणि काय म्हणते, मेकिंग अन अँगल 30 विथ वाय ऍक्सिस. हा आपल्याकडे एक्स ऍक्सिस आहे, आपल्याकडे वाय ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिस सोबत इथं 30चा बनवते, इथं 30चा बनवते अँगल. ठीक आहे. पण आता अँगल मेजरमेंट काय असते सर, कधीही अँगल मेजरमेंट पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ द एक्स ऍक्सिस असते, म्हणजे सर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन नसते. सर मी इथून पासून सुरू झालो, इथपर्यंत गेलो, कितीचा अँगल बनला सर, 60चा अँगल, कारण की रिमेनिंग 30चा आहे. म्हणजे या पहिला इन्क्लिनेशन म्हणजे पहिल्या θ1 ची व्हॅल्यू 60 आली. सर मी डबल गाडी सुरू केली, गाडी इथपर्यंत आली, गाडी बंद पडली, मग कितीचा अँगल झाला सर, हा 60, हा 30 आणि 30 60 म्हणजे 120चा झाला. डोक्यात चालला का विषय. म्हणजे आपल्याकडे θ1 जर पाहिला, पहा M1 स्लोप जर पहिला स्लोप काढायचा असेल तर इथे येणार tan ऑफ θ1 आणि M2 इज इक्वल टू tan ऑफ θ2 येणार. आता θ1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 60 आणि θ2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 120, म्हणजे इथे काय येणार tan 60 आणि इथे काय येणार tan 120. tan 60 ची व्हॅल्यू किती असते सर, √3 आणि tan 120 ची व्हॅल्यू असते मायनस √3. आपल्याकडे इक्वेशन आहे y इज इक्वल टू mx, इथे येणार y इज इक्वल टू m1x, y इज इक्वल टू m1 ची व्हॅल्यू आहे √3 इंटू x, म्हणजे इथं √3x मायनस y इज इक्वल टू 0. हे एक इक्वेशन बनलं, याला u पकडू. y इज इक्वल टू m2x, y इज इक्वल टू m2 ची व्हॅल्यू मायनस √3 इंटू x आहे, हा इकडे ट्रान्सफर करा, हा येणार √3x प्लस y इज इक्वल टू 0. हे आपल्याकडे दुसरे इक्वेशन बनलं, याला v पकडू, हा u पकडला, हा v पकडला, या दोघांचा कंबाईन इक्वेशन u इंटू v इज इक्वल टू 0. मग आता सर √3x मायनस y, √3x प्लस y, म्हणजे काय सर, हे ए मायनस बी आणि ए प्लस बी या फॉर्मॅटमध्ये आहे, तर ए मायनस बी आणि ए प्लस बी असते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे सर याच्यामध्ये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे 3 इथे येणार x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. चेक करा ऑप्शन नंबर किती आहे तर, मला माहित नाही, तुम्हीच पहा किती आहे तर. चला पुढे, जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड ट्रायसेक्टिंग द फर्स्ट क्वाड्रंट इज.
पासिंग थ्रू द ओरिजिन अँड ट्रायसेक्टिंग जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. ठीक आहे, काही विषय नाही. इथं डायग्राम काढतो मी तुमच्यासाठी. काही लोड नका घेऊ. हा एक्स ऍक्सिस घेतला, हा वाय ऍक्सिस घेतला. जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन, ओरिजिन मधून चालला. अँड ट्रायसेक्टिंग म्हणजे 3 पार्ट मध्ये डिवाइड करणं फर्स्ट क्वाड्रंटले. म्हणजे सर पहा, हे इथं आणि हे दुसरी अशी लाईन ट्रायसेक्ट करून झाला. आता ट्रायसेक्ट करून झाला सर तर कितीचा अँगल बनेल? टोटल कितीचा असते? 90चा असते. 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं, इक्वल पार्ट मध्ये बायसेक्टिंग. तरी जर बायसेक्टिंग आला तर 2 इक्वल पार्ट मध्ये 45चा अँगल बनेल. आणि ट्रायसेक्टिंग म्हटलं जर लाईन्स ट्रायसेक्ट करून झाली तर कितीचा अँगल बनेल सर? 30. 3 मध्ये डिवाइड झालं आणि इक्वल मध्ये डिवाइड झालं. 30 90 असं बनते ना. हा 30चा, हा 30चा, हा 30चा. मग सर मी इथून पासून इथपर्यंत मेजर केला तर 30चा बनला. हे पहिली लाईन झाली. नंतर इथून पासून इथपर्यंत मेजर केला तर हा 30 आणि हा 30 हा टोटल 60चा बनला. हे दुसरी लाईन झाली निपटलं. म्हणजे पहिलं इन्क्लिनेशन आहे आपल्याकडे, पहिला थिटा आहे आपल्याकडे 30 आणि दुसरा अँगल आहे आपल्याकडे 60. म्हणजे सेम इथं काय m1 इज इक्वल टू tan θ1 अँड m2 इज इक्वल टू tan θ2 अशा 2 गोष्टी घेतल्या मी सर. m1 इज इक्वल टू tan θ1 म्हणजे tan ऑफ 30 येणार आणि m2 इज इक्वल टू tan ऑफ 60 येणार. आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुढच्या माहित आहेत. काय करसान? tan 30 ची व्हॅल्यू काढसान, tan 60 ची व्हॅल्यू काढसान, y इज इक्वल टू mx, इथं घेसान y इज इक्वल टू m1x, इथं घेसान y इज इक्वल टू m2x. या गोष्टी याच्यामध्ये पुट करसान, स्लोपच्या व्हॅल्यू पुट करसान, ट्रान्सफर करसान, कंबाईन इक्वेशन घेसान, बस ऑटोप्लोन ऑप्शन मारसान. चला पुढे काय म्हणते? द जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड ट्रायसेक्टिंग द सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट इज. ओके, ट्रायसेक्टिंग द सेकंड अँड फोर्थ. चला मी तुम्हाला याचं सगळं याचं जो आहे ना रंगमंच सजवून देतो. बाकी तुम्हाला परफॉर्म करणं आहे, म्हणजे आन्सर तुम्हाला मारणं आहे ना. काय म्हणते की बुवा बायसेक्टिंग नाही, ट्रायसेक्टिंग द सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट. सर समजा एखादी लाईन अशी चालली, एखादी लाईन अशी चालली आहे ना. यानं काय केलं? सेकंड अँड फोर्थ आहे ना, सॉरी. ओके, एक लाईन अशी चालली आणि दुसरी लाईन अशी चालली, असं बघा. हा दुसरा क्वाड्रंट आणि हा चौथा क्वाड्रंट याला ट्रायसेक्ट करून राहिला. ट्रायसेक्ट करून राहिला. हा टोटल अँगल कितीचा झाला? 90चा. सर हा इथं 30चा आहे, हा इथं 30चा आहे आणि हा पण 30चा आहे, कारण की ट्रायसेक्ट केला आपण. मग सर मी गाडी सुरू केली, इथपासून इथपर्यंत बंद झाली, कारण की पहिली लाईन आहे आपल्याकडे. मग सर हा अँगल कितीचा आहे? हा सर 90चा आणि हा 30चा, म्हणजे 120चा अँगल झाला. ओके, पहिला म्हणजे θ1 ची व्हॅल्यू झाली 120, म्हणजे m1 इज इक्वल टू tan ऑफ θ1 म्हणजे tan ऑफ 120 आपण असं घेऊ शकतो. ओके, डन. त्यानंतर सर मी डबल गाडी सुरू केली, याने घेतो आणि गाडी इथपर्यंत थांबली, कारण की ही दुसरी लाईन आहे. म्हणजे या 120 मध्ये हा इथपर्यंत तर 120 होता, याच्यामध्ये 30 ऍड केला, म्हणजे 120 प्लस 30 किती झाला सर? 150. म्हणजे सर m2 ची व्हॅल्यू काढताना m2 इज इक्वल टू tan ऑफ θ2 इज इक्वल टू tan ऑफ 150. तुम्ही tan 120 ची व्हॅल्यू काढसान, tan 150 ची व्हॅल्यू काढसान, y इज इक्वल टू mx या फॉर्म्युल्यामध्ये पुट करसान, 2 इक्वेशन येतील, त्याचं कंबाईन इक्वेशन घेसान आणि आन्सर मारसान. काय येणार आहे? तर कॉन्सेप्ट समजला काय ते सांगा फक्त, हो की नाही, बस. पुढे द कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द 1 and 2 अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. भाऊ क्वेश्चन एक्सरसाइज 4.1 मधला क्वेश्चन, दुसरा किंवा तिसरा क्वेश्चन आहे बहुतेक. पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा असे पहिले 5 मधला कुठला तरी हा क्वेश्चन आहे. पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे काय सर? हा x ला पॅरलल आहे, हा y ला पॅरलल आहे. म्हणजे काय सर? x इज इक्वल टू 1 आहे अँड y इज इक्वल टू 2 आहे. पॅरलल टू द, अरे असं आहे ना बाबा, पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस असं आहे. पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. हा 2 आणि हा 1 असा पकडला तरी चालते आपण. पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे, तर मग सर याचा कंबाईन इक्वेशन हा 1 ट्रान्सफर करा. x - 1 इज इक्वल टू 0, y - 2 इज इक्वल टू 0, हा u हा v या दोघांचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथे ना सर x - 1 मल्टिप्लाइड बाय y - 2 इज इक्वल टू 0, x मल्टिप्लाइड बाय y सर x इंटू y. 1 मल्टिप्लाइड बाय -2 +2 वाले ऑप्शन सगळेच आहेत आणि xy वाले ऑप्शन सगळेच आहेत. ओके, सगळेच नाहीत, हा कटला. XY वाले ऑप्शन 3च आहे. त्यानंतर XY, त्यानंतर x मल्टिप्लाइड बाय -2 2x आणि y -y आणि +2 इज इक्वल टू 0. चेक करा. -2x -y +2 इज इक्वल टू 0, ऑप्शन नंबर बी. चला, तर कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द 3 and 2 अँड पॅरलल टू द लाईन्स x इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 3. ओके, x इज इक्वल टू कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द 2 and 3 मधून पास होऊन राहिली. समजा कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन्स एक अशी चालली, एक अशी चालली, कुठून पास होऊन राहिली? 3 and 2 मधून पास होऊन राहिली. अँड अरे जाऊ द्या तिकडे, पॅरलल आहे म्हणते. अरे सॉरी, कुठे आहे? हा बघा, एक मिनिट. क्लिअर. ओके, डन.
सरळ सरळ आहे. पॅरलल काय म्हणते, पासिंग थ्रू द 2 and 3 अँड पॅरलल टू द x इक्वल टू 2 and y इज इक्वल टू 3. बस हेच घ्या, x इक्वल टू 2 and y इज इक्वल टू 3. x मायनस 2 पा, x इज इक्वल टू 2y हा येणार, x मायनस 2 इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 3 आहे, y मायनस 3 इज इक्वल टू 0 पा, हा झाला u, हा झाला v, याचं मल्टिप्लिकेशन घ्या. आता पहा इथे येणार x मायनस 2 मल्टिप्लाइड बाय y मायनस 3 इज इक्वल टू 0 पा, x मल्टिप्लाइड बाय y, x इंटू y, x मल्टिप्लाइड बाय मायनस 3 इंटू x मायनस 2y प्लस 6 इज इक्वल टू 0 पा. चेक करा बरं ऑप्शन पा, एक्स वाय मायनस 3x मायनस 2y, ऑप्शन नंबर सी आहे. आय होप. ओके, डन. सेम क्वेश्चन होता मागच्या सारखा, त्याची काही गरज नव्हती. किती वेळ झाला पाहू द्या बरं फक्त. 30 मिनिटं झाली. अरे बाप, याला वेळ लागणार आहे भाऊ, याला वेळ लागणार आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला वेळ लागणार आहे. 30 मिनिटं, 40 मिनिटं, 45 मिनिटं, 50 मिनिटं लागू शकतात. द जॉईंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर्स ऑफ द अँगल बिटवीन द लाईन्स. बायसेक्टर, द जॉईंट इक्वेशन ऑफ द the joint equation of the bisector of the angle between the lines. आता x इक्वल टू 5 and y इज इक्वल टू 3 असं आपल्याकडे क्वेश्चन आहे. तर याचं जॉईंट इक्वेशन घेताना 15 हा येणार. ओके, the joint equation of the bisectors of the angle between the lines. बरं ठीक आहे, x इक्वल टू 5 and y इज इक्वल टू 3 बायसेक्टर. ठीक आहे, 5 and 3. मी काय करतो सपा, हे क्वेश्चन्स थोडेसे लेंदी आहेतच, थोडेसे कन्सेप्च्युअल आहेत, म्हणून थोडंसं लक्ष द्या. द जॉईंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर्स. बायसेक्ट म्हणजे दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणं. समजा मी काय केलं, हे कार्टेशियन सिस्टम घेतली, पहा लक्ष द्या, याच्यामध्ये डायग्राम घेतो. काय म्हणते, x इक्वल टू 5. आता x इज इक्वल टू 5, समजा इथं 1 0 1 2 3 4 5 इथे येत असेल, समजा इथं 5 घेतलं मी, हा 5 येत असते, समजा हा 5 घेतला. आणि y इज इक्वल टू 3, समजा इथं y इज इक्वल टू आपल्याकडे 3 आहे, समजा हा 3 आहे. हा एक कसा घेतला, हा एक कसा घेतला, इथं काय झाला, हा जॉईंट झाला. इथं जॉईंट झाला तर इथं काय करून राहिला, त्याला बायसेक्ट करून राहिला. म्हणजे बायसेक्ट म्हणजे इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणं. पहा, बायसेक्ट करणं म्हणजे इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणं. म्हणजे हा 45 अँगल, हा 45 सॉरी अरे यार, हे काय होऊन राहिलं, एक मिनिट काय थांबा, मी तुम्हाला हे डायग्राम व्यवस्थितच काढून दाखवतो. क्लिअर. हा, द जॉईंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर्स ऑफ द अँगल. हे कार्टेशियन सिस्टम घेतली आपण ना. इथं समजा x ऍक्सिस वर 5 आहे आणि इथं काय म्हणते y ऍक्सिस वर 3 आहे. इथून पासून इथपर्यंत असं गेलं तर इथं काहीतरी एक पॉईंट येणार. आता इथं पॉईंट आला, समजा मी हे असं घेतलं, हे असं घेतलं, इथे काहीतरी पॉईंट आला, याला काय केलं, बायसेक्ट केलं. बायसेक्ट केलं म्हणजे इक्वल दोन पार्ट मध्ये डिवाइड करणं, याला म्हणतो आपण बायसेक्ट करणं. ओके, डन. ठीक आहे. तर सर हा कितीचा अँगल येईल, हा टोटल असते 180, तर हा 90 आणि हा 90. मग सर हा टोटल कितीचा असते, हा 90चा असते, हा टोटल कितीचा असते, हा 90चा असते. मग 90 असते, तर हा झाला सर 45चा, हा झाला सर 45चा, हा झाला सर 45चा, हा झाला सर 45चा. बायसेक्ट करणं म्हणजे इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणं. हा टोटल कितीचा असते सर, हा टोटल असते 180चा. मग इथं पहा, इथून जर मी परपेंडिक्युलर टाकला तर हा झाला 90चा सर, हा 90, हा झाला 45 आणि हा झाला पण 45. समजलं काय झालं तर, डोक्यात चालला का विषय. कारण सांगतो की हा टोटल 180 असते, तर याच्यामध्ये हा झाला 90 इकडचा, पहा हा 90 झाला, हा पण 90 असते, पण याला बायसेक्ट केलं म्हणजे दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं. याला बी आपण जर चेक केलं तर हा पण सेम त्या सिच्युएशन मध्ये येते. हा टोटल 180चा असते, टोटल काय असते 180चा. मग इथून पासून इथपर्यंत जर गेलो तर हा झाला 45, हा झाला 45चा, हा झाला 45चा आणि हा झाला समजा टोटल 90चा. ओके, अशी डायग्राम बनते याची. हे बनली. त्यानंतर काय म्हणते, बायसेक्ट द अँगल बिटवीन देम. देन आता आपला अँगल मेजरमेंट कधी कसा असते, तर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस वरती असते. आता पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस वरती असते, तर आपण सगळ्यात पहिले θ1 आणि θ2 मेजर करू. आता θ1 जर मी इथून कधीही पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस आपण मेजर करतो अँगल, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर इथून पासून सुरुवात केला आणि मी इथपर्यंत गेलो, ही आपली पहिली लाईन, समजा ही पहिली लाईन. इथून पासून सुरुवात केली, इथपर्यंत गेलो, ही झाली दुसरी लाईन. आता पहा, हा 90 टोटल 90, हा 45, 90 प्लस 45 135. ओके, हा झाला θ1 आणि हा 45चा फक्त आपल्याकडे 45चा म्हणजे हा झाला 45 दुसरा अँगल आपला. म्हणजे θ1 ची झाली आपल्याकडे θ1 आणि θ2. थांबा, आता जागा नाहीये, सिलेक्ट. ओके, ट्रान्सफर करून टाकूया वरती. ओके, डन. हा, देअरफॉर पहा θ1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे इथं देतो काय. देअरफॉर θ1 इज इक्वल टू 135 अँड θ2 इज इक्वल टू 45 असं आहे आपल्याकडे. मग देअरफॉर θ1 म्हणजे m1 इज इक्वल टू tan θ1 म्हणजेच तर tan 135 म्हणजे 90 प्लस 45 म्हणजे सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये येते आणि tan सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असते आणि tan 45 ची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे इथे येणार -1. हा झाला m1 आणि m2 इज इक्वल टू tan 45 ची व्हॅल्यू किती असते सर, तर tan 45 ची व्हॅल्यू 1 असते. आता आपल्याकडे दोन पॉईंट माहितात. कुठले कुठले पॉईंट माहितात सर आपल्याकडे, एक आहे आपल्याकडे x आणि y. थांबा, थोडंसं लहान करू काय, हा चालते.
डन. पहा आपल्याकडे एक्स आणि वाय दोन व्हॅल्यूज माहितात. पहा एक एक्स ची व्हॅल्यू आहे इज इक्वल टू 5 आणि वाय ची व्हॅल्यू आहे इज इक्वल टू 3. मग आपण काय यूज करू शकतो, आपण स्लोप पॉईंट फॉर्मचं युटिलायझेशन करू शकतो. सर स्लोप पॉईंट फॉर्म काय असते, बाय युझिंग द स्लोप पॉईंट फॉर्म वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट एक्स मायनस एक्स वन. आपल्याकडे काय काय माहित आहे, आपल्याकडे M1 M2 माहितात. वाय मायनस वाय वन ची व्हॅल्यू किती आहे 3, इथे येणार -3 इज इक्वल टू M1 ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे -1 एक्स मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, तर 5 आहे आपल्याकडे. ओके डन. पहा हे केलं आपण ना पुट. इथे येणार y-3 इज इक्वल टू, इथं निगेटिव्हने जर मल्टिप्लाय केलं -x किंवा सांगतो पहा हा पूर्ण ट्रान्सफर करा, म्हणजे पूर्ण जर ट्रान्सफर केला आपण, कारण की हा टोटल निगेटिव्ह आहे, निगेटिव्हचा इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह, म्हणजे y-3 प्लस x आणि -5 इज इक्वल टू 0, म्हणजे हा येणार x प्लस y -8 इज इक्वल टू 0. हे एक इक्वेशन भेटलं आपल्याला. त्यानंतर पहा हे झालं पहिल्या स्लोपसाठी. आता दुसऱ्या स्लोपसाठी y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. आता पहा y मायनस y1 ची व्हॅल्यू आहे 3 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू 1 आहे x मायनस 5 जसा तसा. ओके हा तिकडे ट्रान्सफर करा, कारण की हा इथं काय आपल्याकडे हा x इकडे पॉझिटिव्ह आहे, आपल्याला x निगेटिव्ह पाहिजेत नाही. हा जर ट्रान्सफर केला आपण तर हा येणार x मायनस 5 मायनस y प्लस 3 इज इक्वल टू 0, म्हणजे हा येणार x मायनस y प्लस 2 इज इक्वल टू 0. हे झालं दुसरं. आता याचं काय करायचं आहे आपल्याला, जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. पहा हे एक इक्वेशन आपल्याकडे आलं, हे दुसरं इक्वेशन आलं आपल्याकडे, याचं जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. म्हणजे काय घेसान तुम्ही सर, u इंटू व्ही इज इक्वल टू 0 असं काहीतरी घेसान. आता जॉईंट इक्वेशन तुम्ही घेऊन राहिले कशाचं, x प्लस वाय मायनस 8 इज इक्वल टू 0, x मायनस वाय प्लस 2 इज इक्वल टू 0चं जॉईंट इक्वेशन घेऊन राहिले. मग तुम्ही करसान सर u इंटू व्ही इज इक्वल टू 0. मग सर x न पहिले पूर्ण ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा, नंतर y न पूर्ण ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा, नंतर -8 न होल ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा, है ना सर. मग त्याचं मल्टिप्लिकेशन घ्या, मग त्याचं ऍडिशन घ्या, मग सबस्ट्रॅक्शन घ्या, मग काहीतरी कारनामा करा, रिकामे कुटाने करा, रिकामचोट कामं करा, ती धंदे करायचे नाही. सिंपल सांगतो. आपल्याकडे काय इथं -8 आहे, इथं किती आहे 2 आहे. आता पहा -8 आहे, सॉरी -8 आणि -2 आहे, इथं मायनस आहे. पहा इथं -2 आहे. -8 मल्टिप्लाइड बाय -2, 8 दुनी 16, निगेटिव्ह पॉझिटिव्ह 16 प्लस 16 वाला ऑप्शन किती आहे सर, एकच ऑप्शन आहे, मी रिकामचोट कामं करणार नाही. डोक्यात चाललं काय विषय. काय होतं याच्यामध्ये, जॉईंट इक्वेशन काढायचं होतं, बायसेक्ट करून झाला अँगल बिटवीन द लाईन्स. इथं पहा हे कोऑर्डिनेट पॉईंट होते, इथं दोन लाईनना काय केलं, बायसेक्ट केलं म्हणजे इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं. मी इथून पासून इथपर्यंत या लाईनचा अँगल मेजर केला, इथपासून इथपर्यंत या लाईनचा अँगल मेजर केला, म्हणजे θ1 θ2 आला आपल्याकडे. θ1 θ2 आला तर M1 M2 भेटते. आता M1 M2 दोन स्लोप माहित आहेत सर, आणि स्लोप आपल्याकडे दोन कोऑर्डिनेट पॉईंट माहित आहेत. आता दोन स्लोप माहित आहे, कोऑर्डिनेट पॉईंट माहित आहे, तर आपल्याला स्लोप पॉईंट फॉर्मचं युटिलायझेशन करावं लागते. स्लोप पॉईंट फॉर्मचं युटिलायझेशन करून आपण काय केलं तर इक्वेशन्स बनवले, आणि या दोन इक्वेशनचं आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं होतं, म्हणजे u इंटू व्ही इज इक्वल टू 0 घ्यायचा होता. मग u इंटू व्ही पहा, आता हे आपल्याकडे जे आहेत ना इक्वेशन्स ऑफ द लाईन कॅन नॉट बी पासिंग थ्रू द ओरिजिन आहेत, म्हणजे आपल्याकडे इक्वेशन जे भेटणार आहे ते भेटणार आहे सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय, आणि सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय असते आपल्याकडे ax² प्लस 2hx² प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे सर एकच इक्वेशन आहे. ते बी नाही तर मी काय करतो पहा, आपल्याकडे इथं बी कॉन्स्टंट आहे, इथं बी कॉन्स्टंट आहे, इथं -8 आहे, इथं -2 आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन शेवटी येते एकदम, आणि कॉन्स्टंट भेटतेच. आता 8 मल्टिप्लाइड बाय 2 काय होते तर 16, आणि निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह विल बी पॉझिटिव्ह. 16 प्लस 16 वाला एकच ऑप्शन आहे. काही लोड घ्यायचं काम नाही, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. पुढे काय म्हणते, कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन मधून चाललं, कुठून चाललं ओरिजिन मधून, अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स. पहा हे कंडिशन दिसले, पासिंग थ्रू द लाईन्स, पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर लाईन्स, आणि अशा आपल्याकडे दोनही आहेत, दोन लाईनचं इक्वेशन आहे. या कंडिशनला काय करायचं पहा, पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर म्हणते, पॅरलल म्हणत नाही, पॅरलल साठी दुसरी आहे, पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर म्हणते. या कंडिशन मध्ये काय करायचं पहा, या दोघांचे कोएफिशियंट चेंज करायचे आणि मधातली साइन चेंज करायची, इक्वल टू 0 घ्यायचं. या दोघांचे कोएफिशियंट चेंज करायचे, साइन चेंज करायची, इज इक्वल टू 0 घ्यायचं. म्हणजे काय येणार इथं सर 2x मायनस वाय इज इक्वल टू 0, इथे येणार सर x मायनस 3y इज इक्वल टू 0, हा आपला u हा आपला v, या दोघांचं मल्टिप्लिकेशन u इंटू व्ही इज इक्वल टू 0, कारण की आपल्याला करावं लागते कंबाईन इक्वेशन. समजला काय विषय काय तर, हो सर समजला. म्हणजे इथे येणार सर 2x मायनस वाय मल्टिप्लाइड बाय x मायनस 3y इज इक्वल टू 0 येणार. मग सर याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागते, घेतो सर 2x मल्टिप्लाइड बाय x, सर 2x² वाले ऑप्शन किती आहेत सर, 2 आहेत. हा कटला, डन. ओके, त्यानंतर सर मायनस वाय मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस, म्हणजे मायनस वाय मल्टिप्लाइड बाय -3y, तो काय होणार +3y². सर +3y² वाले ऑप्शन किती आहेत सर, तर +3y² वाले ऑप्शन दोन्ही आहेत, काही लोड नाही. सॉल्व्ह करून भाऊ पहा, इथे येणार
2x मल्टिप्लाइड बाय एक्स हा केला 2x मल्टिप्लाइड बाय 3 2 3 6 इथे येणार -6x इंटू वाय -x इंटू वाय म्हणजे -7 वाला ऑप्शन नंबर बी चा आहे आपला. काही लोड घेऊ नका पा रिकामे कुठाने करू नका. चला पुढे. जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन मधून चालला अँड वन इज परपेंडिक्युलर अँड अनदर इज पॅरलल. ओके ठीक आहे. वन इज परपेंडिक्युलर अँड अदर इज पॅरलल टू द लाईन. याची डायग्राम मध्ये पहा. जॉइंट इक्वेशन काढायचं आहे. पेअर ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन मधून चाललं. विच वन इज परपेंडिक्युलर त्याच्यामधली एक परपेंडिक्युलर आहे म्हणते अँड अदर दुसरी काय म्हणते पॅरलल आहे म्हणते. ठीक आहे. एक परपेंडिक्युलर आहे दुसरी पॅरलल आहे. याचा आपण डायग्राम बनवू. पहा हे घेतलं आपण कार्टेशियन सिस्टीम. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. सॉरी एक लाईन आणि हे दुसरी लाईन कशातून चालल्या ओरिजिन मधून चालल्या. आता याच्यामध्ये काय म्हणते की बुवा एक लाईन जी आहे ते परपेंडिक्युलर आहे. समजा मी एक अशी लाईन ड्रॉ केली यार सर्की लाईन आहे सर्की लाईन सरळ लाईन हट यार थांबा काय हा आता आली बरोबर. आता एक लाईन परपेंडिक्युलर आहे पहा हे लाईन ओरिजिन मधून चालली या लाईनला हे लाईन काय तर परपेंडिक्युलर आहे आणि काय म्हणते अँड अदर इज पॅरलल. पहा हेच लाईन या लाईनला पॅरलल आहे हे आणि हे पॅरलल आहेत आणि हे लाईन जे आहे या लाईन वरती परपेंडिक्युलर आहे आणि या लाईनचं इक्वेशन आहे आपल्याकडे काय तर सर या लाईनचं इक्वेशन आहे आपल्याकडे 6x - 4y + 5 = 0. आता विषय सांगतो. जर या लाईनचा स्लोप या लाईनचं इक्वेशन माहित आहे हे लाईन या लाईन वरती पॅरलल आहे सॉरी परपेंडिक्युलर आहे तर या लाईनचा स्लोप काढला तर या लाईनचा स्लोप निघते रेसिप्रोकल आणि साइन चेंज आणि हे लाईन आणि हे लाईन पॅरलल आहे तर या लाईनचा आणि या लाईनचा स्लोप कसा राहते सेम राहते. मग पहा या लाईनचा स्लोप मी काढतो समजा m1 घेतो मी m1 = -a/b -6/-4 निगेटिव्ह कॅन्सल 3/2 याचा स्लोप आला म्हणजे m1 पहा या लाईनचा स्लोप आला 3/2 हा m1 = 3/2 घेतला तर हा पण m1 = काय येणार 3/2 येणार. हा झाला पहिला स्लोप. मग सर या लाईनचा स्लोप निघाला हे लाईन या लाईन वरती पॅरलल आहे तर मग या लाईनचा स्लोप निघणार नाही का 100% निघणार. रेसिप्रोकल साइन चेंज काय येणार m2 = -2/3 म्हणजे सर m1 बी आहे m2 बी आहे पहा m1 बी आहे m2 बी आहे. आपल्याला काय करावं लागते जॉइंट इक्वेशन करावं लागते. आता मग तुम्हाला पुढची प्रोसेस माहित आहे काय असते y = mx y = m1x अँड y = m2x. m1 m2 ची व्हॅल्यू पुट करा x कधीच निगेटिव्ह नसला पाहिजे. इक्वेशन बनवा इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन घ्या आन्सर तुमच्या हातात. जास्त लोड घ्यायचं काम नाही. समजला. 21 नंबरचा क्वेश्चन. किती वेळ झाला मला ते पाहू द्या भाऊ कारण की पेअर ऑफ स्ट्रेट लाईनले वेळ लागणार आहे म्हणजे लागणार आहे. 42 मिनिटं झाले. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनले वेळ लागणार आहे म्हणजे आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही. अरे या हे फोकस कोण होऊन राहिलं हा ठीक आहे चला पुढे. द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड वन ऑफ विच पॅरलल 2x + y = 7 अँड अदर इज परपेंडिक्युलर 2x + y + 8 इज. थांबा क्वेश्चन चेक करू द्या मला. क्वेश्चन चेक करू द्या. किती नंबरचं आहे 22 नंबरचं आहे. 22 21 22 पासिंग थ्रू इज इक्वल टू 8 आहे ना भाऊ इज इक्वल टू 8 आहे यार ठीक आहे. वन इज पॅरलल अँड अदर इज इक्वल टू 8 आहे. सॉरी काय हा +8 नाही हा इज इक्वल टू 8 आहे. पहा काय म्हणते द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड बरोबर आहे. त्यानंतर पुढे काय म्हणते वन इज पॅरलल. पहिली काय म्हणते पॅरलल आहे दुसरी काय म्हणते परपेंडिक्युलर आहे. मी तुम्हाला परपेंडिक्युलर साठी कंडिशन सांगितली होती. परपेंडिक्युलर साठी कंडिशन काय होती या दोघांचे कोएफिशियंट चेंज आणि साइन चेंज होती आणि पॅरलल साठी कंडिशन सांगितली काय हो पॅरलल साठी आता सांगतो तुम्हाला काय आहे पॅरलल साठी. तर सर पॅरलल साठी थांबा हा क्वेश्चन नाही आलो क्वेश्चनच चुकेला भाऊ क्वेश्चनच प्रिंटिंग मिस्टेक आहे. 1 मिनिट मला क्वेश्चन चेक करू द्या भाऊ 1 मिनिट थांबा फक्त काय. चला 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 प्रिंटिंग मिस्टेक आहे पा काय प्रिंटिंग मिस्टेक आहे सांगतो. पहिलं काय म्हणते वन इज पॅरलल साठी हे इक्वेशन नाही आहे इक्वेशन आहे पॅरलल साठी. पहा पॅरलल साठी इक्वेशन आहे आपल्याकडे हे दोन म्हणजे पॅरललची लाईन असते 3x - y = 7 आणि परपेंडिक्युलर साठी कंडिशन आहे आपल्याकडे 2x + y = 8 बरोबर आहे. 2x + y = 8 बरोबर आहे. 2x + y = 8 अशी आपल्याकडे दोन कंडिशन्स आहेत. मग सर 3x - y = 7 पॅरलल साठी काय होणार काहीच नाही सर हे जसंच्या तसं फक्त हा 0 करायचा काय येणार मग इथं 3x - y = 0 आणि परपेंडिक्युलर साठी या दोघांचे कोएफिशियंट चेंज होणार म्हणजे इथे काय येणार सर x - 2y = 0 येणार. हा झाला u हा वरचा झाला u हा खालचा झाला v आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन u × v = 0 हे झालं कंबाईन इक्वेशन. पहा u × v = 0. आता u ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 3x - y आणि याची आहे x -
2y इज इक्वल्स टू 0 मल्टिप्लिकेशन घ्या 3x मल्टिप्लाइड बाय x 3x² 3x² वाले ऑप्शन सगळेच आहेत. ओके डन बरोबर. क्वेश्चन प्रिंटिंग मिस्टेक होती बाकी काहीच नाही. 3x² त्यानंतर मग पुढे काय आपल्याकडे 3x मल्टिप्लाइड बाय 2y 3 2 6 6x into y - x into y आणि प्लस 2y² इज इक्वल्स टू 0. इथं आला आपल्याकडे 3x² - 7x into y प्लस 2y² इज इक्वल्स टू 0. हे झालं आपल्याकडे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी हा झाला 22 नंबरचा क्वेश्चन. आपल्याला 33 क्वेश्चन घ्यायचे आहेत आजच्या या लेक्चरमध्ये. 33 क्वेश्चन घेणंच आहे, काही असो कितीही वेळ झाला तरी चालते. तर कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द पॉइंट 1 and 1 and parallel to the lines given by 1 and 1 मधून चालले आणि पॅरलल आहे. असा मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितला होता. पॅरलल टू, आता समजा पासिंग थ्रू द एक्स अँड वाय अँड पॅरलल टू द इक्वेशन. आता या इक्वेशनला कम्पेअर करू शकता तुम्ही ax² + 2hxy + by² इज इक्वल्स टू 0 सोबत कम्पेअर करू शकता. मग सर पॅरललेशन तर कंडिशन काय असते? सर पॅरललेशन तर कंडिशन पहा, x1 आणि y1 जर पकडला आपण तर हा असते a इन ब्रॅकेट x - x1 होल स्क्वेअर प्लस 2h इन ब्रॅकेट x - x1 याच्या खालीच घेतो काय y - y1 प्लस b इन ब्रॅकेट y - y1 त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 असा मी सांगितलं होतं तुम्हाला. आता सर ए जसाचा तसा, आता ए जसाचा तसा नाही, याला कम्पेअर करा. ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0 सोबत जर कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3, त्यानंतर 2h ची व्हॅल्यू -4, तर h ची व्हॅल्यू किती येणार? जाऊ द्या 2h राहू द्या जसा तसा, आणि b ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? सर 2 आहे. मग a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 3. हा 3 घेतला आपण x - x1 ची व्हॅल्यू किती आहे? x - x1 ची व्हॅल्यू 1, त्याचा काय इथं स्क्वेअर प्लस 2h जसाचा तसा 2h. यार हा थांबा का एक मिनिट 24 23 हा 2h ची व्हॅल्यू आहे. 2h ची व्हॅल्यू पुट करू आपण. 2h ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? प्लस 2h ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -4, म्हणजे आता इथं प्लस पुट करायचं काम नाही. -4 घेतला. आता x - x1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? x - x1 ची व्हॅल्यू आहे x - 1 y - 1 आणि प्लस b घेतला, म्हणजे प्लस किती घेतला इथे? 2 घेतला, आणि y - y1 त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. बस भाऊ, तुम्हाला हे करणं आहे, त्याशिवाय पर्याय नाही आहे. अलग लक्षात. याचं तुम्हाला याचं स्क्वेअरिंग करावं लागेल, ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करावं लागतील. x - 1 होल स्क्वेअर म्हणजे a - b होल स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे करणं आहे, त्याला एक्सपांड करणं आहे. सगळेच 22 येऊन राहिलं, पण +22 येते की -22 येते ते पाहा लागेल आपल्याला. तुम्ही करसान काय तुम्हाला सांगतो. हा 3 जसाचा तसा, याच्यामध्ये हे करसान एक्सपान्शन a - b होल स्क्वेअर काय असते? a² - 2ab + b² म्हणजे इथे येणार a² x² - 2ab म्हणजे 2x + 1 हा येणार. त्यानंतर -4 जसाचा तसा इन ब्रॅकेटमध्ये या आणि या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन हा येणार सर x into y -x - y आणि +1 आणि +2 जसा तसा y - y1 होल स्क्वेअर. y1 ची व्हॅल्यू किती आहे? इथं 1 आहे सर. y1 ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे इथे येणार y² - 2y + 1 इज इक्वल टू 0. ओके, आतमध्ये मल्टिप्लाय करा. 3x² इथे येणार 3x² - 6x प्लस 3 - 4x into y. -4 मल्टिप्लाइड बाय प्लस, तर हा म्हणजे मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस होते, म्हणजे इथे ना +4x + 4y - 4 प्लस 2y² - 4y + 2 इज इक्वल टू 0. ओके डन. पुढे पाहू. आता याचं कॅल्क्युलेशनच करावं लागते. हा क्वेश्चन कॅल्क्युलेशन मध्ये थोडासा लेंदी येते. 3x² जसाचा तसा, त्यानंतर xy वाली टर्म असते. आता -4xy आणि फक्त -4xy, मग इथं -4xy जसा तसा, -4x into y जसाचा तसा. त्यानंतर पुढे पाहू. y² वाली टर्म +2y² त्यानंतर x वाली टर्म पहा -6x, त्यानंतर हा -6x + 4x म्हणजे -2x राहिला, -2x आणि पुढे कुठे आहे का -2x? नाही थांबा. हा -6 + 4 x वाली टर्म नाही का बे? +4 पहा 2x, x वाली 16x यायला पाहिजेत ना, 16x यायला पाहिजे. थांबा 2 मिनिटं, काय कुठे घोर झाला पाहू द्या मला 1 मिनिटं. पहा 3 × 2 = 6. ओके 3 4xy - 4 -2 ओके -4 +4 कुठे घोर झाला कॅल्क्युलेशन मध्ये? पोटे हो, कुठेच घोर झाला नाही. फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे जिच्यामध्ये की बुवा कोऑर्डिनेट पॉईंट जे आहेत ना ते
फक्त वेगळे आहेत. इथं हा 1 1 आहे ना, तर इथं हा 2 आणि -1 पाहिजे, तेव्हा कुठे हे ऑप्शन मध्ये बसते, या ऑप्शन्स मध्ये बसते. 2 आणि जर -1 असला तरच ऑप्शन मध्ये बसते, नाही तर बसत नाही, है ना. टाईप करताना घोर झालाय, बाकी काहीच नाही. तुम्हाला क्लिअर सांगतो की आता पहा 2 आणि -1 जर पर x ची व्हॅल्यू आपण 2 आणि -1 जर घेतली तर काय येणार पहा. हा क्वेश्चन आपण पुन्हाच करू, काही टेन्शन घेऊ नका. क्लिअर ऑल. फक्त इथं काय करसान, चेंज काय करावं लागते सर, इथं पहा हा घेसा 2 आणि -1 म्हणजे सर हा झाला x1, हा झाला आपल्याकडे y1. ओके. इथं पुट करतो मी. तुम्हाला माहिती आहे काय करावं लागते, ए इन ब्रॅकेट पहा, एबीसी ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. हा a इज इक्वल टू 3, 2h ची व्हॅल्यू किती आहे -4 आणि b इज इक्वल टू आपल्याकडे 2. डायरेक्ट ए इन ब्रॅकेट पहा, ए म्हणजे काय आपल्याकडे आपले ठीक आहे फॉर्म्युला लिहितो. ए इन ब्रॅकेट x मायनस x1 त्याचा होल स्क्वेअर प्लस 2h जसा तसा x मायनस x1 मल्टिप्लाइड बाय y मायनस y1 प्लस b इन ब्रॅकेट y मायनस y1 त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके. काहीच नाही, टाईप करताना फक्त थोडीशी मिस्टेक झाली आहे, बाकी काहीच नाही, कारण की कोऑर्डिनेट पॉईंट वेगळे गेले होते. ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 3 घेतला, x मायनस x1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2 आहे, त्याचा काय इथं स्क्वेअर आहे प्लस 2h. आता 2h ची व्हॅल्यू किती आहे -4 आहे. आता हा -4 घेतला, x मायनस x1 आहे 2 आणि y मायनस -1 मायनस प्लस 1, हे समजलं काय झालं तर प्लस b ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे सर, b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2 इन ब्रॅकेट y मायनस घेऊ नका, कारण सांगतो निगेटिव्ह मायनस प्लस म्हणजे +1 याचा काय होते होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके डन. याला एक्सपान्शन करा, 3 जसा तसा x मायनस 2 होल स्क्वेअर a मायनस b होल स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये याचं एक्सपान्शन करायचं आहे, बाकी काहीच नाही. 50 मिनिटं झाले, ठीक आहे, होऊ द्या, काही लोड नका घेऊ, आणखी 10 क्वेश्चन घेणार आहेत म्हणजे घेणं आहेतच. इथे काय होणार मग a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे इथे होणार x स्क्वेअर मायनस 2ab 2 टू द 4 x आणि b स्क्वेअर, b ची व्हॅल्यू किती आपल्याकडे +4 म्हणजे इथं आला हा. त्यानंतर हा मायनस पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह या आतमध्ये मल्टिप्लाय करा, x मल्टिप्लाइड बाय y, x इंटू y, x मल्टिप्लाइड बाय 1 हा येणार प्लस x, त्यानंतर -2 मल्टिप्लाइड बाय y -2y आणि -2 जसा तसा प्लस 2 जसा तसा इथे येणार y स्क्वेअर प्लस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके डन. पुढे भाऊ पुढे काय होणार, याचं मल्टिप्लिकेशन घ्या, बाकी काहीच नाही. पहा 3 आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 3x स्क्वेअर 4 त्रिक 12 12x प्लस 4 त्रिक 12 जसेचे तसे मायनस 4xy मायनस 4x इथं काय ना पहा -4 मल्टिप्लाइड निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह 4 मल्टिप्लाइड बाय x 4x जसा तसा निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह. पहा इथं 4 मल्टिप्लाइड बाय 2 4 दुने 8y, त्यानंतर निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह, त्यानंतर 4 मल्टिप्लाइड बाय 2 8, त्यानंतर पहा 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 2y स्क्वेअर प्लस 4y प्लस 2 इज इक्वल टू आला 0. आता काहीच नाही, फक्त व्यवस्थित अरेंज करा. x स्क्वेअर एकच वेळेचा आहे, 3x स्क्वेअर जसाचा तसा, एक मिनिट का 3x स्क्वेअर जसाचा तसा, त्यानंतर पहा त्यानंतर xy वाली टर्म -4x इंटू y जसाचा तसा, त्यानंतर y स्क्वेअर एकच वेळेस आहे प्लस 2y स्क्वेअर जसा तसा. पहा हा 3x स्क्वेअर हा 2y स्क्वेअर, त्यानंतर हा 4xy हा कटला. आता काय राहिला आपल्याकडे -12x आणि -4x किती होते -16x सर, म्हणजे हा 12x बी कटला आणि हा 4x बी कटला. त्यानंतर y वाली टर्म सर 8y आणि 4y 8 आणि 4 किती होतात 12 म्हणजे +12y जसाचा तसा. ओके सर, हा 8y हा 12y कटला. आता पुढे काय राहिलं सर, हा राहिला 1, हा राहिला सर 8 आणि हा राहिला 2. अरे यार थांबा इथपर्यंतच पाहना पहिले. आता हे केल्यापेक्षा एवढा टाइमपास काय करायला लागेल, थांबा इथपर्यंत चेक करा पहिले की बॉस सर 3x स्क्वेअर -14x -4xy 3x स्क्वेअर -4xy प्लस 2y स्क्वेअर हे तिन्ही आहेत प्लस नाही -16x इंटू y -16x इंटू y एकच ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर बी. काय लोड घेता काय टीम रिकाम्या कामं करता पाहा ना सर, एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. -16xy प्लस 12y, बाकी जाऊ द्या तिकडे सुद्धा सगळे इकडे 22 आहेत ना, काय लोड घेऊन राहिले. आला का लक्षात. याच्यामध्ये होते काय की बुवा जर हे चेंज झाले, कोऑर्डिनेट चेंज झाले तर आन्सर चेंज होतेच, म्हणून आपल्याला काय होते थोडंसं वेळ लागणार आहे, थोडंसं म्हणजे ह्या गोष्टी लेंदी जाणार आहेत, बाकी काहीच नाही. पुढे काय म्हणते की बुवा सेम द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द 2 and 3. हा आपल्याकडे सर x1 हा आपल्याकडे y1 आणि हे इक्वेशन आहे. याला जर कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू किती आहे सर 1 आणि b ची व्हॅल्यू आहे सर -1, 2h नाहीच आहे. मग ते पूर्ण इक्वेशन आपण घेऊ काय पूर्ण इक्वेशन काय होतं आपल्याकडे a इन ब्रॅकेट x मायनस x1 होल स्क्वेअर प्लस 2h इन ब्रॅकेट x मायनस x1 y मायनस y1 प्लस b इन ब्रॅकेट y मायनस y1 त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. सर 2h ची व्हॅल्यू 0 आहे, हे पूर्ण घेणार नाही मी, पाप करणार नाही. हा a ची व्हॅल्यू आहे सर 1,
एक्स मायनस x1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2 पाहू द्या बघ 2च आहे का हा 2च आहे 2 याचा काय तर इथं होल स्क्वेअर बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे सर -1 आहे म्हणजे इथे घेतला पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह 1 आणि x मायनस 3 याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0 आता 1 आहे 1 न तर काही फरक पडणार नाही याचा डायरेक्ट याचा a मायनस बी होल स्क्वेअर मध्ये एक्सपान्शन करा a मायनस बी होल स्क्वेअर a स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे 2 टू ज 4 मायनस 4x आणि प्लस 4 जसा तसा ओके डन ओके त्यानंतर पुढे हा मायनस जसा तसा इथं x स्क्वेअर मायनस 3 टू ज 6x आणि y आहे इथं y स्क्वेअर इथे येणार y स्क्वेअर मायनस 6y आणि प्लस 9 इज इक्वल टू 0 पहा चेक करा इथे येणार पहा x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 मायनस y स्क्वेअर प्लस 6y मायनस 9 इज इक्वल टू 0 ओके कॉन्स्टंट किती आहेत पहा x स्क्वेअर जसा तसा हा x स्क्वेअर जसा तसा मायनस y स्क्वेअर जसा तसा मायनस 4x जसा तसा प्लस 6y जसा तसा एवढं पहा चेक करा x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर मायनस 4x x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर मायनस 4x प्लस 6y ओके प्लस 6y कॉन्स्टंट बी चेक करू आपण पहा हा प्लस 4 हा मायनस 5 इज इक्वल टू 0 मायनस 5 ऑप्शन एकच आहे ऑप्शन नंबर डी हा झाला 24 नंबरचा क्वेश्चन 24 झाल्यानंतर काय म्हणते द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द आता पहा हे क्वेश्चन एकदम सोपी आहे आपला पहिल्याच नंबरचा शॉर्टकट होता किंवा मी तुम्हाला समजून सांगितलं होतं कसं करायचं एक्सचेंज करायचं काय करसान याला इथं घेसान याला इथं घेसान याची साईन चेंज करसान ओके मग ऑप्शन नंबर काही पहा तुम्ही सांगा काय येणार तर काही टेन्शन घेऊ नका 3 समोर आहे 5 मागे आहे याची साईन चेंज झाली ऑप्शन नंबर ए आहे याचा ओके डन त्यानंतर कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स गिवन बाय सेम तसाच क्वेश्चन आहे काय करावं लागते पहा याला इथं घेतलं याची साईन चेंज केली ओके डन पुढे त्यानंतर मग पुढे काय म्हणते द कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन पहा काय केलं याला इथे घेतलं मग याला इथे घेतलं याची साईन चेंज केली म्हणजे इथं काय येणार सर इथे येणार सर 2x स्क्वेअर मायनस 3x इंटू y असं येणार काय नाही तर मग सर अरे 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 कसं करसान पहा अरे कुठे गेला ऑप्शन अरे सॉरी 27 नंबर पहा हे करू नका मग आता मी काय करतो सर इथं काय आपल्याकडे 5x स्क्वेअर प्लस 3x इंटू वाय मायनस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0 आहे ना कोएफिशियंट चेंज केलं सर इथं आला मायनस 2x स्क्वेअर प्लस 3x इंटू वाय पहा याची साईन चेंज केली मायनस त्यानंतर एक मिनिट तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगतो मी हे क्लिअर ओके थांबा हा या क्वेश्चन मध्ये करसान काय सिंपल सांगतो या दोघांना एक्सचेंज करावं लागते आता या दोघांना एक्सचेंज करावं लागते याची साईन चेंज करावं लागते मी या दोघांना एक्सचेंज करतो पहा विथ साईन एक्सचेंज करायचं ते पहिले दोन्ही पॉझिटिव्ह होते म्हणून टेन्शन नाही हा -2 समोर 5 मागं म्हणजे -2 इथे येणार x स्क्वेअर याची साईन चेंज करा मायनस 3x इंटू वाय आणि प्लस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0 पहा x स्क्वेअर कधीच निगेटिव्ह नसते म्हणून निगेटिव्ह मल्टिप्लाय करा निगेटिव्हचा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह चेक करा ऑप्शन पहा काय होणार 2x स्क्वेअर प्लस 3xy मायनस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0 ऑप्शन नंबर सी त्यानंतर काय म्हणते द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द 3 अँड -2 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स गिवन बाय 3x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0 कसं करसान सांगतो पहा याला घेतला x1 याला घेतला y1 ओके मग पॅरलल मध्ये सर x मायनस x1 होल स्क्वेअर प्लस 2h x मायनस x1 y मायनस y1 प्लस b y मायनस y1 होल स्क्वेअर इज इक्वल टू 0 असते परपेंडिक्युलर मध्ये b समोर येते फक्त b इन ब्रॅकेट x मायनस x1 होल स्क्वेअर प्लस 2h x मायनस x1 y मायनस y1 प्लस a इन ब्रॅकेट y मायनस y1 इज इक्वल टू होल स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0 ते कंडिशन त्या कंडिशन मध्ये पुट करा याचा आन्सर काढा जसं आपण पॅरललचं केलं तर तसंच करावं लागते त्यानंतर पुढे 29 नंबरचा द इक्वेशन ax स्क्वेअर प्लस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट अ पेअर ऑफ कोइन्साइड लाईन आता रिप्रेझेंट करते पेअर ऑफ कोइन्साइड लाईन तर आता कोइन्साइड लाईन साठी कंडिशन असते h स्क्वेअर इज इक्वल टू ab हे कंडिशन असते h स्क्वेअर इज इक्वल टू ab आहे बट आता भाऊ इथं थोडासा चेंज आहे याला जर कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू aच आहे b ची व्हॅल्यू bच आहे बट 2h ची व्हॅल्यू काय तर h आहे h ची व्हॅल्यू काय येणार मग सर h/2 येणार म्हणजे h ची व्हॅल्यू किती आहे सर h/2 येणार इथं h च्या ठिकाणी h/2 जर केलं h/2 जर पुट केलं तर इज इक्वल टू ab जसा तसा इथं काय येणार सर h स्क्वेअर अपॉन 4 2चा स्क्वेअर 4 ab जसा तसा 4 इकडे डिवायडेशनचा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार म्हणजे सर इथं h स्क्वेअर इज इक्वल टू 4ab काय येणार सर h स्क्वेअर इज इक्वल टू 4ab ऑप्शन नंबर सी पटकन ऑप्शन नंबर ए मारू नका कारण की इथं ax स्क्वेअर प्लस 2hxy नाही आहे 2hxy असतं तर ऑप्शन नंबर ए मारलं असतं आपण नाही आहे म्हणून हे मारलं चला ठीक आहे एखादा 1-2 घेऊन टाकू मग पुढे काय तर
द स्ट्रेट लाईन्स रिप्रेझेंट बाय 9x² - 12xy + 4y² = 0. याचं कंपॅरिझन केलं तर a ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 9, त्यानंतर 2h ची व्हॅल्यू भेटली -12, म्हणजे h ची व्हॅल्यू भेटली आपल्याकडे -6 आणि b ची व्हॅल्यू भेटली आपल्याकडे 4. काय म्हणते, पॅरलल आहे म्हणते, कोइन्साइड आहे त्यानंतर, परपेंडिक्युलर आहे त्यानंतर, इंटरसेक्टिंग ऍट 60. मी काय म्हणतो, एक कंडिशन घेतो. पहा, एक कंडिशन आहे a² - ab = 0. कशासाठी कंडिशन आहे आपली, कोइन्साइड साठी कंडिशन आहे. मग a² - ab = 0 घेतलं, LHS = RHS येते का चेक करू. h ची व्हॅल्यू 6 -6 चा स्क्वेअर 36, -n जशीची तशी. a ची व्हॅल्यू 9 आणि b ची व्हॅल्यू 4, 36 नमचूक 36, 36 मधून 36 गेले, आन्सर येते 0. ओके सर, कोइन्साइड ऑप्शन नंबर बी बसला, आपला काही लोड नाही. पुढे ठीक आहे, 31-32 नंतर घेऊ, कारण की आपल्याकडे भरपूर वेळ झाला. बहुतेक किती वेळ झाला पाहू द्या मला. ठीक आहे, 60 मिनिट झाला. समोरच्या लेक्चरमध्ये आपण 35 असे 70, हे झाले 30, 35 आणि 35 70, म्हणजे टोटल 100 क्वेश्चन आपण खतम करू. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला वेळ लागणारच आहे, म्हणून बी पेशन्स ठेवा, बस करावंच लागते, त्याशिवाय पर्यायच नाहीये. ओके, जर काही अडचण असेल तर बिलकुल कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. काही लोड घेऊ नका, काही टेन्शन घेऊ नका. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.